Hello, hello. This is the my artifact episode number 2026. आजची तारीख आहे 9 सप्टेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 10:30 झाल्या. ओके, आजचा दिवस इट वॉज लाईक समथिंग. आज असं काय झालं जे लाईफ मध्ये माझ्यासोबत पहिल्यांदाच झालं असं. येस, असं म्हणजे मी एक्सपेक्ट केलं होतं ना की असं होईल म्हणून. येस, बट एक ऍज अ एक्सपेक्टेशन, जेव्हा एक्सपेक्टेशन जे आपण विचार करतो का हे होईल आपल्यासोबत, आणि जे ऍक्च्युअल मध्ये होऊन राहिलं आहे, सो एकदम म्हणजे इट वॉज लाईक दॅट. या म्हणजे असं नाही खूप जास्त डिफरन्स आहे. इट वॉज आज काय झालं. वेल, मी स्टेप बाय स्टेप सांगतो व्हॉट वुड हॅपन. ओके, आज सकाळी उठलो मी. ओके, काल संध्याकाळी माझा व्हिडिओ मी अपलोड केले होते. ओके, काल संध्याकाळी म्हणजे ऑलमोस्ट 9 वाजता वगैरे. यस, माझं पूर्ण व्हिडिओ बनला होता व संध्याकाळी 8 वाजेपर्यंत माझा पूर्ण व्हिडिओ बनला. ओके, आणि त्यानंतर मग मी अपलोडिंगला टाकला. तर पहिले मी इंस्टाग्रामवर टाकला, त्याच्यानंतर युट्यूबवर टाकला, आणि देन फेसबुकवर टाकला. ओके, सो 3 प्लॅटफॉर्मवर मी माझे व्हिडिओ टाकले. ओके, तर मी काल रात्री करीब 9 वाजता वगैरे, 9-9:30 वाजता वगैरे टाकला. ओके, इंस्टाग्रामवर लगेच अपलोड झाला. मग त्याच्यानंतर युट्यूब आणि फेसबुकवर थोडा वेळ लागला, तर त्याला मी रात्रभर म्हणजे लावून ठेवलं आणि मग झोपून गेलो. ओके, तेव्हा जास्त व्ह्यूज नाही आले होते, हार्डली 10-15 लाईक आले होते आणि करीब 20-30 वगैरे व्ह्यूज होते. ओके, ऑब्विसली तेव्हाच अपलोड झालं होतं, त्यामुळे एकदम रॅपिडली तर भेटत नाही. ओके, सो आय वेंट टू स्लीप. ओके, युजली मी हे व्हिडिओ आहे ना फेसबुकवर टाकले. युजली मी नाही का फिल्म मेकर्सच्या 1-2 ग्रुपवर ऍड आहे, तर त्या ग्रुपमध्ये पण नाही का एक प्रकारे सजेशन म्हणून, फीडबॅक अँड सजेशन साठी तिथे पण व्हिडिओ टाकला. ओके, सो आज सकाळी उठलो मी. आज सकाळी उठलो 6:30 वाजता, 6:45 वाजता वगैरे उठलो. ओके, आणि उठल्यानंतर मग मी सर्वात अगोदर मी हे चेक केलं. ओके, फेसबुक. ओके, बट कसं घाई होती खूप, कारण मला वाटलं आज बिट्टू येईल म्हणून ड्रायव्हिंगसाठी, तर वेळ होईल. तर मी जस्ट लॉग इन केलं आणि मग तसाच मग लॉक केला फोन. मग मी तयारीला लागलो, दात वगैरे घासले. अँड देन फ्रेश वगैरे झालो. बट 9 वाजता नाही, मग कसं 7 वगैरे वाजले, 7-7:30 वाजले. हा बिट्टू आलाच नाही. मग त्याला फोन लावला, म्हणे ड्युटी आहे म्हणे आज. ओके, ठीक आहे म्हटलं, ड्युटी आहे तो नाही येणार, तर मग मी घरीच होतो. ओके, मग मी फुरसतीनं थोडस मग माझं इंस्टाग्राम ओपन केलं. ओके, तर मी सकाळी ओपन केलं, तर तेव्हा माझ्या जो व्हिडिओ आहे ना इंस्टाग्रामवर, त्याच्यावर करीब 138 व्ह्यूज होते. ओके, आणि काहीतरी 34 लाईक होते. 138 व्ह्यूज, आणि खूप जणांनी 1-2 जणांनी कमेंट पण केली होती, इट वॉज गुड वगैरे. फेसबुकवर मी जे फिल्म मेकर्सच्या ग्रुपमध्ये मी जो व्हिडिओ टाकला होता ना, त्यांनी काही कॉमेंट वगैरे केलं. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं की याच्यामध्ये रिपीट शॉट खूप जास्त आहे. तर मग त्यांना पण सांगितलं की बिकॉज ऑफ लॉकडाऊन आय वोंट बी एबल टू शूट एव्हरीथिंग. मोस्ट ऑफ द लोकेशन वॉज लॉक्ड, सो आय कुडंट डू दॅट. सो ओके, ठीक आहे. मग असे 1-2 कमेंट आले, फार सगळ्यांनी चांगलंच म्हणलं वगैरे, सगळ्यांनी लाईक वगैरे केलं. दॅट्स इट. यस, सकाळी ते एवढंच झालं. ओके, आज माझा प्लॅन काय होता की आज मी स्क्रिप्टिंग आणि स्क्रिप्ट ब्रेकडाऊन करणार होतो. ऍक्च्युली स्क्रिप्ट डिझायनिंग करणार होतो माझ्या शॉर्ट फिल्मसाठी. ओके, तर आज कसं ते नाश्ता बनवणं हे बनवणं याच्यामध्येच मला करीब 10-10:30-11 वाजले. ओके, त्याच्यानंतर मी थोडंसं इंस्टाग्राम वगैरे पाहिलं. म्हणजे एवढे व्ह्यूज, एवढे लाईक्स वगैरे आले, इट्स ठीक आहे यार, मी याच्यातच खुश झालो होतो. चलो बा,
म्हणजे आपल्याला जे व्हिडिओ बघितले ना, इंस्टाग्रामवर एवढे व्ह्यूज वाढले, युट्यूबवर व्ह्यूज नाही. युट्यूबवर कसं तेवढं लोक ओळखत नाही ना आपल्याला. इंस्टाग्रामवर कसं की सोनू आहे, सोनूनी शेअर केलं तिच्या टाइमलाईनवर, तर त्यामुळे तिचे फ्रेंड्स खूप सारे आहे ना, म्हणजे इंस्टाग्राममध्ये फॉलोअर्स वगैरे, तर त्यामुळे तिच्या थ्रू पण असे खूप जणांचे असे कनेक्ट झाले वगैरे. युट्यूबवर असं कोणतं आपलं आहे नाही, तर परत युट्यूबवर मी टाकलं बिकॉज ऑफ दॅट की मला पोर्टफोलिओसाठी युट्यूब इज एसेन्शियल. सो या हा, तर मग काय ऍक्च्युली मग मी 11 वाजता मला खूप जास्त म्हणजे एक प्रकारे आळस वाटला होता, सो मी खाली गेलो देन आय वेंट टू स्लीप. झोपून गेलो मी. ओके. आणि झोपलो आणि करीब 1:30 वाजता उठलो. बहुत अजीबशी झोप होती यार, मला कधी दुपारी झोप येत नाही, बट माहित नाही बहुतच इंटेन्स झोप होती. आणि त्या झोपमध्ये मी ड्रीमिंग करत होतो का ड्रीमिंगच करत होतो, बट ते ड्रीमिंग एवढं रियालिटी होतं ना का आय कुडंट कम्पेअर विथ रियालिटी और ड्रीम मधला फरकच नाही करू शकलो होतो. इट वॉज असं वाटलं का ते बिलकुल माझ्या डोळ्यासमोर होत होता. काही एकदम अजीबशे थॉट होते, म्हणजे भूकंप सुरू होता आणि त्या भूकंपामधून मी वाचून राहिलो होतो आणि आय डोंट नो यार, इट्स समथिंग लाईक दॅट. ओके. बट इट इज टू मच, म्हणजे बहुत हे जबर होतं. तिथे विशाल पण होतं वाटते. कधी कधी काही 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 ड्रीम्स असतात ना, ते बहुत ही जास्त हे असतात, एकदम अग्रेसिव्ह, खूप जास्त वेळसाठी लक्षात राहतात. आणि काही काही ड्रीम्स मध्ये अशा काही गोष्टी होते जेणेकरून तुम्हीच उठून जाता की चला हे काय झालं या. बट मी यांच्या फारसा असं एकदम हे विश्वास वगैरे किंवा असं म्हणजे इट वॉज, जेव्हा इंटेन्स झोप राहते ना तेव्हा अशा प्रकारे स्वप्न पडतात. इट वॉज नॉट अ बिग डील. मी 1:30 वाजता उठलो. उठल्यानंतर मग थोडस फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली, जेवण केलं. ओके. जेवण केल्यानंतर मग मी माझं प्रीमियर ओपन केलं. ओके. आणि त्यानंतर मग मी आता एडिटिंगला बसतो म्हटलं. ओके. तर कसं की आता याच प्रोसेसला ऑलमोस्ट करीब 2-2:30 वगैरे वाजले, 2-3 वाजले ऑलमोस्ट. ओके. आता मी कसं जे मी अगोदर जे शॉर्ट फिल्म जी बनवली होती ना आतापर्यंत, ते पाहून राहिलो आणि आयडिया कलेक्ट करून राहिलो की आता मी कशाप्रमाणे म्हणजे स्क्रिप्ट डिझायनिंग करून राहिलो होतो की कशाप्रमाणे याचा एंड राहील की कसं राहील. ओके. त्याच्याबद्दल थिंक करून राहिलो. ओके. आणि मग मला असं रिअलाइज झालं की आपण काय म्हणतो मी या हा आपण असं नाही करू शकत का, म्हणजे एक प्रकारे म्हणजे एक अजीबचा थॉट आला की ज्याच्यामध्ये आपण असं रिअलाइज करू की जो डुप्लिकेट वाला आहे ना तो एक प्रकारे सोल आहे, तो एक आत्मा आहे. एंड असा ठेवू की त्या आत्म्याला नाही का एक जॉब ऑफर झाला, या म्हणजे समथिंग लाईक दॅट, की त्या आत्म्याचं पण एक काम असते का प्रत्येक बॉडीमध्ये एक पर्टिक्युलर वेळ राहणं आणि मग जर वेळ झाला की तिथून निघून जाणं. ओके. तसंच समथिंग काही ना काहीतरी म्हणजे डोक्यात थॉट्स वगैरे आला. इट्स नॉट कम्प्लिटेड आणि अजूनपर्यंत त्याच्याबद्दल फुल डिटेलिंग माहित नाही, बट इट इज टू कूल. यस. इन द एंड मध्ये जो कॅरेक्टर आहे ना तो मरून जातो एकदम सडनली. आणि इट वॉज म्हणजे म्हणजे ज्याप्रमाणे मी असं विचार करत होतो ना की माझं जे शॉर्ट फिल्म आहे त्याच्यामध्ये जे एंड आहे ते ट्रॅजिक असायला पाहिजे, नॉट एक्सपेक्टेड असली पाहिजे. तशाच पद्धतीने मी विचार करायला लागलो आणि मला असं वाटलं की दिस पॉइंट इज गुड. सो या ओके. सो याच्यावर अजूनपर्यंत काम कम्प्लीट व्हायचं आहे. इट्स काइंड ऑफ लाईक एक प्रकारे प्रोसेसिंग वरच आहे. पण आज मी दिवसभर काहीच काम नाही केलं ऍक्च्युली. यस, आजचं काम होतं हे डिझायनिंग करणं वगैरे, स्क्रिप्ट डिझायनिंग करणं, पण आज मी करूच शकलो नाही. ऍक्च्युली काय झालं, मी थोडा वेळ केलं. ओके. थोडस मग मला थोडेसे थॉट्स आले, मग त्याच्यानंतर मग मी रेंडरिंग मध्ये जे अगोदर शॉर्ट्स होते थोडेसे कलरफुल, थोडस ब्लॅक अँड व्हाईट केलं, कारण जो फील व्हायला पाहिजे ना की एक प्रकारे जेव्हा तो म्हणजे जेव्हा माझा जो कॅरेक्टर आहे तो जेव्हा तो फुल म्हणजे याच्यावर पोटेन्शियलवर असतो, फुल पोटेन्शियलवर आपली लाईफ जेव्हा एन्जॉय करतो, जेव्हा तो शिवा वगैरे देतो, समथिंग लाईक दॅट. तो माझा एक सीन आहे डुप्लिकेट मध्ये, तर तिथे मला खूप जास्त कलरफुल पाहिजे. बट तो कलरफुलचा इम्पॅक्ट कसा काय येईल जेव्हा नाही का याच्या अगोदरचे सीन खूप जास्त डार्क, म्हणजे काहीच शेड नाही आहे आणि एकदम टेकडीवर जाऊन तो शिवा देऊन राहिला आहे, तर तेव्हा
ते जो शॉट आहे तो इतका जास्त कलरफुल असला पाहिजे. आणि या हिशोबाने मी अगोदरचे जे शॉर्ट्स आहेत त्याला थोडेसे डार्क आणि फेड करण्याचा प्रयत्न केला. तरी पण मला कसं, मी धाडव आज इंस्टाग्रामवर चेक करतो. येस, जरी मी माझ्या कामात वगैरे करून राहिलो होतो, बट मी कंटिन्युअसली याच्याबद्दलच विचार करून राहिलो माझ्या इंस्टाग्राम पोस्ट बद्दल, की किती लाईक्स आले, किती व्ह्यूज आले, किती लाईक्स आले, किती व्ह्यूज आले. धाडव प्रत्येक म्हणजे ऑलमोस्ट करीब 15-20 मिनिटांनंतर पुन्हा फोन चेक करायचा, पुन्हा बघायचं, स्क्रॉल अप करायचं वगैरे. आज पहिल्यांदा मी असा एक्सपिरियन्स केलाय. ओके, नाही ते नंतर एक्सपिरियन्स केला. थांब, स्टेप बाय स्टेप सांगतो. ओके, सो इट वॉज ऑल दिस थिंग हॅपन. 3-3:30 वगैरे वाजले आणि त्यानंतर मला असं एकदम बहुत अजीबसा फील वाटलं. अरे म्हणजे ऑलरेडी मी झोपलो होतो. ऑलरेडी मी दुपारी म्हणजे 11 ते 1:30 वाजेपर्यंत झोपलो. त्यानंतर मला अजीबसं वाटलं, असं वाटलं की चला पुन्हा आपण लेट आहोत. सो आय वेंट टू स्लीप अगेन. म्हणजे ऑलमोस्ट करीब 4:30 वाजता पुन्हा झोपायला गेलो. ओके, 4:30 वाजता नाही, करीब 3:30 वाजता वगैरे, 3:30 4:45 वाजता वगैरे. ओके, तर पुन्हा झोपलो. ऍक्च्युली झोपलो नाही, ऍक्च्युली मॅस्टरबेट केलं मी आज. आय डोंट नो, एक अजीबसी इच्छा झाली आज सेक्स करायची. सो आय सेक्स विथ माय हँड. म्हणजे होते यार हप्त्याकाठी. आपण किती कंट्रोल करतो म्हणलं ना, तर हप्त्याकाठी एकदा तर होऊनच जाते यार. सो आज झालं. ओके, मग त्यानंतर मग संध्याकाळी मला असं वाटलं की थोडस आपण घाम गाळावं म्हणलं. तर मग मी थोडस ग्राउंडवर गेलो आणि त्यानंतर थोडीशी बॅडमिंटन वगैरे खेळलो प्रशिक सोबत. येस, इट वॉज गुड. मित्रासोबत थोडा वेळ हँग आउट केलं, जास्त वेळ नाही. बरं झालं जास्त वेळ नाही केला, कारण आपण जेवढा जास्त वेळ म्हणजे टाइम खूप जातून रे. यस, म्हणजे समजा 5 ते करीब 9 वाजून जाते कधी कधी यायला. ऑलमोस्ट 4 घंटे होऊन जातात. तर आज मी करीब नेहमीच टाइमवर गेलो आणि आलो, लवकरच आलो. म्हणजे 7 वाजता चाललो मी. ओके, मग तिथून ऍक्च्युली जेव्हा मी उठलो ना, तेव्हा माझ्यासोबत अशी एक गोष्ट झाली जे मी लाईफ मध्ये पहिल्यांदा एक्सपिरियन्स केली. व्हॉट वॉज दॅट, की जेव्हा मी ओपन केलं तर माझ्या इंस्टाग्राम पोस्टवर नाही का 1200 समथिंग काहीतरी व्ह्यूज होते. लाईक्स किती होते, ऑलमोस्ट काहीतरी 80 का 90 वगैरे लाईक्स होते. ओके, राऊंड फिगर. ओके, तर जिथे तो व्ह्यूजचा येतो ना, म्हणजे एवढे लोकांनी बघितलंय आणि एवढ्या लोकांनी लाईक केलाय. ओके, त्या बारला नाही का जस्ट रिलोड करायचं. रिलोड म्हणजे खाली ड्रॅग करायचं, तर तो लोड होतो आणि लोड केल्यानंतर पुन्हा जे न्यू नंबर्स आहेत ते येतात. ओके, तर मी तसं केलं. ओके, तर जेव्हा मी तसं केलं म्हणजे इट वॉज लाईक दॅट, की जेव्हा व्ह्यूज होते करीब 1275 समथिंग होते. ओके, पुन्हा लोड केलं तर जस्ट सेकंड मध्ये 1326 झाले. ओके, पुन्हा लोड केलं 1375 किंवा 85 झाले. पुन्हा लोड केलं 1400. म्हणजे जस्ट लाईक 3 सेकंड मध्ये करीब 100 व्ह्यूज हे झाली. इट वॉज लाईक दॅट, अँड दॅट इज द फर्स्ट टाइम आय एम एक्सपिरियन्सिंग दिस थिंग. येस, लाईक्स वगैरे हार्डली 1-2 लाईक्स वगैरे आले असन, बट 1-2 सेकंड मध्ये साला एवढे भकाभक व्ह्यूज. म्हणजे तेव्हा नाही का बहुत इंटेन्सिटी होती. तेव्हा ते लोक पाहून राहिले होते माझे ते व्हिडिओज वगैरे. सो आय जस्ट फील सो ग्रेट. इट वॉज समथिंग दॅट आय हॅवंट हॅपन विथ मी, अँड दॅट्स वाय इट वॉज सो अमेझिंग. सो त्यामुळे मी पुन्हा खुश झालो यार. आणि खुश झालो. मग त्यानंतर काय की मग खेळायला गेलो. येस, ऑब्विसली एवढा खुश असल्यावर तर काम काय करणार आहे. सो आय वेंट टू अजीबच म्हणजे हसून राहिलो होतो खूप, एक मनातल्या मनात वगैरे. तर कसं की इट वॉज टू ऑड, कारण घरात लोक असे एवढं हसून का राहिले वगैरे. सो आय वेंट टू ग्राउंड, आणि ग्राउंड मध्ये गेल्यानंतर मग मी तिथे थोडा वेळ मस्त इंस्टाग्राम वगैरे केलं, चेक केलं कोणी कोणी लाईक केलं, कोणी कोणी नाही केलं. आणि ज्यांनी लाईक केले त्यांचे पण स्टेटस पाहिले मी. त्यांच्या स्टेटसमध्ये पण त्यांनी माझं जे व्हिडिओ आहे ना, ते व्हिडिओ त्यांनी शेअर केले त्यांच्या प्रोफाईलवर. सो इट फील्स गुड. म्हणजे खूप जणांनी शेअर केले माझा जो व्हिडिओ आहे ना. ऑलमोस्ट करीब मी असं म्हणतो की आतापर्यंत जेवढे व्ह्यूज आले ना, आता सांगू आता किती व्ह्यूज आहे आता राईट नाऊ, म्हणजे आताच्या कंडिशन मध्ये
म्हणजे आता वाजले 9 सप्टेंबर आणि 10:45 झाले. आणि आता जे मला जे व्ह्यूज आहे, 1 मिनिट लोड होत आहे, लोड होत आहे. ऑलरेडी आपला डेटा प्लॅन खतम झालाय. सो 2252 व्ह्यूज आहे. ओके, आपला व्हिडिओ. ओके, 2252 व्ह्यूज आहे. ओके, सो इट वॉज टू मच. लाईक्स ऑलमोस्ट वगैरे असेल करीब 125 पर्यंत वगैरे आले. आता स्ट्रीम करू शकत नाही कारण व्हिडिओ म्हणजे हा आपला रेकॉर्डिंग पॉज होऊन जातो मधातच. सो या, आणि जेव्हा मी घरी आलो, जेवण म्हणजे खेळून वगैरे आलो, फ्रेश वगैरे झालो, हातपाय धुतले वगैरे, आणि त्यानंतर मग मी बसलो. मग त्यानंतर सोनू म्हणे अरे एवढे व्ह्यूज वगैरे आले म्हणे वगैरे, 1800 समथिंग व्ह्यूज वगैरे आले. मग सोनू म्हणे बडीज त्याच्यावर सेंड करू का म्हणे. सो ठीक आहे, बडीज त्याच्यावर टाक म्हणला. एकदा मग भाऊजीला फोन केला. भाऊजीला म्हणलं की भाऊजी मी माझा व्हिडिओ तुमच्या बडीजच्या अकाउंट मध्ये टाकला. काही हरकत नाही म्हणे, टाक म्हणे. ठीक आहे, टाकला. त्यामुळे पुन्हा व्ह्यूज वाढले. ऑलमोस्ट करीब 2500 व्ह्यूज झाले. इट वॉज एवढे व्ह्यूज तर मी कधीच, म्हणजे इट वॉज लाईक दॅट की माझे लाईफ मधले सगळे इंस्टाग्राम घे किंवा सगळे फेसबुक घे, सगळ्या पोस्टला, सगळ्या लाईक्सला काउंट करून सुद्धा पण एवढे लाईक्स नाही होत जेवढे आज मला लाईक्स भेटले. लाईक्स म्हणजे व्ह्यूज आहे, इट वॉज नॉट लाईकचे. लाईक तर हार्डली 150-200 भेटले, 150 भेटले म्हणा. बट 150 नाही, 134 समथिंग. ओके, बट एवढ्या जणांनी बघितलं. आय फेल्ट सो गुड. या, इट वॉज सो अमेझिंग. यस, आणि असं फील होत आहे की यस यार, आपण जे मेहनत घेतली ना या व्हिडिओला बनवण्यासाठी, यस म्हणजे सकाळी उठून आपण जे मेहनत घेतली, त्यानंतर एक शॉर्ट साठी आपण 200-300 फोटोज, त्या फोटोज घेण्यासाठी आपला जेवढा घाम गाळला, आणि त्यानंतर आपण जेवढे ट्रायल अँड एरर केले, ऑलमोस्ट काही चुकले, काही पुन्हा ट्राय केले, काही गलत झाले तर पुन्हा ट्राय केले. ओके, तर मला असं वाटलं की चला आपण हे का करून राहिलो. म्हणजे जेव्हा मी फोटोज काढत होतो ना, त्रास तर होत होता ऑब्विसली, बट असं वाटलं नाही का आपण एकदम पथेटिक काम करून राहिलो वगैरे ना. मजा होती, इट फील्स गुड, बट मला असं वाटलं का आपण म्हणजे आपल्या करिअरसाठी तेवढी मेहनत आपल्याला घ्यावी लागेल. या, आणि आय डू थिंग्स लाईक दॅट. या म्हणजे या गोष्टीसाठी मी मेहनत घेतली. म्हणजे स्टार्टिंगला मला हायपर लॅब्स बद्दल काहीच माहित नव्हतं. या टाइम लॅब्स मध्ये मी एक छोटासा हायपर लॅब शूट करण्याचा प्रयत्न केला, बट इट वॉज टू पथेटिक. या, बहुत बेकार. मग त्यानंतर मग मी रूल्स अँड रेग्युलेशन माहीत पडलो, युट्यूबवर गेलो की हायपर लॅब्स कशाप्रमाणे घ्यायचा, कशाप्रमाणे शूट करायचा, कशाप्रमाणे फोकस करायचा. सो खूप सारे ट्रायल केले, काही गलत पण झाले, पुन्हा ट्रायल केले, पुन्हा काही चांगले बनले, काही वाईट बनले वगैरे. खूप ठिकाणी असं पण गेलो जिथे लोकेशनची अवेलेबिलिटी नव्हती, जस्ट लाईक सेवाग्रामकडे वगैरे. अजून त्यानंतर अजून ते एक लोकेशन होतं, ते नाही का रे, गोरज भंडारच्या साईडला समथिंग आहे, तिथे पण खूप जबरदस्त लोकेशन आहे, बट तिथे पण त्या लोकांनी म्हणलं की नाही, आम्ही अलाउ नाही करत. इव्हन रेल्वे स्टेशनचे RPF वाले पण त्यांनी मला 2दा टोकलं. यस, 2दा त्यांनी पकडलं. इव्हन त्यांनी माझे फुटेजेस पण डिलीट करून टाकले. या, सो इट वॉज ट्रॅजिक थिंग्स फॉर मी. या, म्हणजे ही अशी गोष्ट होती जे म्हणजे 2-3 वेळा पण असं लोकांनी पण म्हणलं वगैरे, का करताय, का नाही करताय. आणि जेव्हा शूट करायच्या वेळेस सगळे लोक पाहून राहिले होते, इट वॉज टू मच हेजिटेशन. यस, या, तर या साऱ्या गोष्टी होतात. या, मी असं विचार केला की या, आपण म्हणजे कोणी असं काही म्हणलं, काही नाही म्हणलं वगैरे, तर इट वॉज लाईक दॅट की मी चलो, म्हणजे या साऱ्या गोष्टी होतात. डोंट लेट, म्हणजे या साऱ्या गोष्टी आपण जास्त विचार नाही करायला पाहिजे. यस, सो दॅट्स इट. सो मी करत गेलो. इट वॉज नॉट, जे होत आहे ते होऊ देवा. या, म्हणजे जेवढं आपल्याला भेटून राहिलं तेवढं भेटून राहिलं. कोणी आपल्याला असं म्हणलं की तुम्ही ते शूट नाही करू शकत, तर ठीक आहे, या, आपण आपला कॅमेरा उचलायचा, निघून जायचा. आपण आर्ग्युमेंट नाही करायचं, कारण आपण विदाऊट परमिशन या साऱ्या गोष्टी करून राहिलो आणि आपण आपल्या पोर्टफोलिओसाठी करत नाही. येस, दॅट्स द थिंग. येस, सो इट वॉज लाईक दॅट की आपण ट्राय करू, आपला जो आपण म्हणजे आपण 100% देऊ या कामासाठी. येस,
समजा जर काही कारणास्तव आपण त्या गोष्टी करू शकत नाही राहिलो बिकॉज ऑफ ते कारण दुसऱ्यांच्या थ्रू, तर चलो ठीक आहे. या म्हणजे एखादी लोकेशन सुटलं तर आपला काही व्हिडिओ बनणार नाही असं नाहीये. या म्हणजे खूप सारे लोकेशन सुटले. इट वॉज लाईक दॅट की सेवाग्रामची बापू कुटी घे किंवा गोपुरीचं तेवालं पण घे. या या याच्याबद्दल गोपुरी बद्दल तर ऍक्च्युली कसं आहे, सेवाग्रामला तर मी गेलो होतो बट त्यांनी अलाउ नाही केलं. गोपुरी बद्दल मला काहीच आयडिया नाही यार. या माझे 3 अशी लोकेशन होते जिथे मी नाही का शूट करू शकत होतो आणि त्याबद्दल पण मला लक्षातच नाही राहिलं यार. या जेव्हा मी अशी लिस्ट बनवली ना का मला कोणकोणत्या लोकेशनवर जाऊन शूट करायचं आहे, तर त्याच्यामध्ये 3 लोकेशन होते जे हे झाले होते, मिस झाले होते. पहिलं लोकेशन आहे ते आहे सुभाषचंद्र बोस. ओके, इतकं चांगलं स्टॅच्यू तर नाही बट आहे यार. या सार्वजनिक दवाखाना आहे ना त्याच्या समोरच आहे सुभाषचंद्र बोस आणि ते लोकेशन पण ठीक आहे. या आणि तिथे आपण शूट पण करू शकत होतो. या कारण स्ट्रेट इन शॉट होता, इट वॉज टू मच, ट्राफिक तर नव्हता आणि आपण इझिली शूट पण करू शकत होतो. तो एक सुटला. त्यानंतर सार्वजनिक दवाखान्याच्या साईडला नाही का त्यांचे क्वार्टर्स आहे आणि त्या क्वार्टरवर पण नाही का खूप चांगली चांगली पेंटिंग्स आहे, मोठे मोठे या गांधीजीचे वगैरे. जसे ज्याप्रमाणे ते नाही का आंबेडकरचे गांधीजीचा जो स्टेडियमचा वर जे पोर्ट्रेट आहे बिलकुल सेम तसेच पोर्ट्रेट आहे बट छोट्या याच्यामध्ये. बट इट वॉज ऑल्सो गुड. या चांगले पोर्ट्रेट्स होते ते. आपण त्याला पण शूट करू शकत होतो पण ते पण विसरलो यार, तो ब्लॉकच विसरलो आपण. ओके. त्यानंतर बजाज चौकामधला जो शास्त्री बजाज चौक तो शूट करू शकत नव्हतो कारण तो बजाज चौक इतका रश अवर असतो ऑब्विसली. आणि त्यानंतर मॉर्निंगला जरी पण शूट करतो म्हणलं पण त्या स्टॅच्यूचं जो कंडिशन आहे ना आणि त्याच्या आजूबाजूला आहे जे पोल वगैरे लावून ठेवले, ट्रॅफिक पोल लावून ठेवले, तर तिथे आपण नाही शूट करत. या बहुतच बेकार झालं असतं. बट तिथे कसं ते क्लॉक टॉवर होता. ऍक्च्युली कसं आहे की शेवटी नाही का मी खूप त्रास घेतला. या दॅट इज द ओनली थिंग की त्यामुळे नाही का या सारे म्हणजे मी करणार तो होतो. या बट मी शेवटी खूप त्रास घेतला आणि त्यानंतर ते शूट पॉसिबल झाले नाही. ओके. एंडला वेळ कसं मला असं वाटलं की आपण जे हे वाला नाही का गाडी घेऊन आपण जे शूट केलंय ना आपण त्यातच टाकून देऊ म्हटलं. सो जाऊ दे, पण आपण जेवढी मेहनत घेतली स्टार्टिंगला त्याचं कामाचं तर ऍटलिस्ट थोडं बहुत तरी चलो ठीक आहे, एवढं तर भेटलं, दॅट इज ओके. येस. सो येस, खूप काही बोलायचं तर आहे बट ऍक्च्युली कसं आहे मला पोटाला आली प्रेशर आणि आय वॉन्ट टू रिलीज दॅट प्रेशर. सो जस्ट पॉज फॉर अ बिट. प्रेशर थोडं हलका झालं ना बहुत मस्त वाटते. राईट नाउ आय एम जस्ट बीइंग फ्री. आता कसं आहे की ऍक्च्युली मी दुपारी झोपलो. येस, आय वॉज स्लीप ऑलमोस्ट करीब 4 घंटे दुपारी झोपलोय. ओके. आणि मला आताच तर काही झोप तर लागणार तर नाहीये. ओके. सो दॅट्स वाय मला आता जो टाइम आहे तो मला थोडस फ्री आहे, म्हणजे आता मी चांगल्याने बोलू शकतो. ओके. हा, मी काय म्हणून राहिलो होतो, व्हॉट आय एम सेइंग इज दॅट की या व्हिडिओला बनवण्यासाठी माझा किती एफर्ट लागले. ऑब्विसली धिस इज द ऍक्च्युली मी सुरुवात केली होती या व्हिडिओला बनवण्यासाठी वॉज लाईक 15 दिवस तर लागलेच असेल. या टाइम लॅप्स मी केव्हा इन 1 मिनिट, माझ्यापाशी डेट आहे ना रे, आपल्यापाशी एकदम पक्की डेट आहे. या माय चॅनल लोड होत आहे. ओके. हा, सो मी जो टाइम लॅप्सचा जो व्हिडिओ बनवला होता तो बनवला होता 2 वीक अगोदर. ओके. याची स्पेसिफिक डेट थांब, ओपन केलं का पॉज होऊन जाईन यार. ओके. सो याची इथे डेट नाही दिसून राहिली आहे इथे, पण 2 वीक्स अगोदर. या म्हणजे 2 वीक अगोदर, म्हणजे आजची तारीख आहे, कॅलेंडर कुठं आपल्यापाशी, कॅलेंडर. ओके. तर आजची करीब 9, म्हणजे ऑलमोस्ट
मी ऑगस्ट महिन्याच्या 25 तारखेपासून लागलो असेल, या 25 का 24 तारखेपासून. 24 तारखेला मी एवढं म्हणू शकतो की ऑगस्टच्या 24 तारखेपासून मी लागलो हायपरलॅबसाठी. ओके, सो इट वॉज म्हणजे ऑलमोस्ट 2 वीक. ओके, या 2 वीक्स मध्ये मी जो एफर्ट घेतला इट वॉज मच. या म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की खूप कमी मेहनत घेतली मी मेहनत, या बट याला अजून चांगलं बनवता आलं असतं या व्हिडिओला. या समज जर तू अजून थोडी रिसर्च केली असती, म्हणजे कसे तुझे 3 शॉट हुकले. ऍक्च्युली कसं आहे, एंडला मी तो शॉट घेतला, तो ड्रायव्हिंग वाला शॉट, तो हॅड इनफ शॉट होता. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळंच ते जेवढे रस्ते तेवढे कव्हर केले. ओके, युजली हायपरलॅप्स मध्ये शेवटी मी त्रास घेतला, त्यामुळे माझे 2-3 शॉर्ट्स हुकले. फर्स्ट ऑफ ऑल तो सुभाषचंद्र बोस, आणि त्याबद्दल तर काही माहितीच नव्हतं मला, बट ते बजाज चौकामधलं तो क्लॉक टॉवर तो घ्यायचा होता यार. तो रिअली एसेन्शियल गोष्ट होतं, बट तो नाही झाला. ओके, सो या म्हणजे इन द एंड थोडीशी मी हलगर्जी केली. सो बट व्हिडिओ इज वेंट वेल. या म्हणजे तो झाला तरी बेटर झाला. ओके, इट वॉज गुड. मी आता जो व्हिडिओ बनवल्यानंतर एवढे लाईक्स आणि एवढे व्ह्यूज भेटले, इट वॉज गुड. येस, याच्यापासून तुला अजून काय रिस्पॉन्सिबिलिटी तुझ्या खांद्यावर, का तुला काय करायचंय? या इट वॉज लाईक दॅट की याच्या अगोदर मी जे व्हिडिओज बनवायचो ना, या तर त्याच्यामध्ये मी एवढी मेहनत किंवा एवढा एफर्ट घ्यायचा नाही, बट या व्हिडिओमध्ये मी खूप एफर्ट घेतला. येस, ऑब्व्हियसली मला अगोदरपासून माहित होतं की इट वॉज रिअली कूल. या म्हणजे टाइम लॅप्स जरी मी व्हिडिओ बनवला, किंवा बॅडमिंटन, किंवा तो श्रुती सोबतचा जो व्हिडिओ बनवला, त्याच्यामध्ये मला माहित होतं की हा याच्यामध्ये जास्त काही व्ह्यूज येणार नाही, किंवा आले तरी जाऊ दे. या इट वॉज जास्त तर येणार नाहीच आहे. या बट कसं आहे की ह्या व्हिडिओमध्ये मला वाटलंच की हा जो टॉपिक आहे ना, युजली मोस्ट ऑफ द पीपल लिव्हिंग इन वर्धा, याच्यामध्ये मी सब्जेक्ट जो आहे ना, तो वर्धेमध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहे ना त्यालाच दाखवण्याचा प्रयत्न केला. तर मोस्ट ऑफ द पीपल विल अंडरस्टँड अँड विल फील लाईक दॅट की हा ये कुछ अमेझिंग से है. सो इट वॉज लाईक दॅट की मी डे 1 पासून विचार केला गेला होता की या व्हिडिओला येईन, चांगले लाईक्स येईल, म्हणजे हा व्हिडिओ चांगला परफॉर्म करेल आपल्या याच्यामध्ये. ओके, सो इट वॉज लाईक दॅट. या तर नेहमी अशा प्रमाणे नाही राहू शकत. या म्हणजे कसं आहे की आपण खूप मोठा सेलिब्रिटी वगैरे नाही. या बट कसं आहे की नेक्स्ट जो प्रोजेक्ट आहे तो माझा शॉर्ट फिल्म आहे, छोटी शॉर्ट फिल्म. ओके, तर याच्यामध्ये मी जे दाखवत आहे ते एखादा कॅरेक्टर आहे, तो पण मीच प्ले करत आहे. तर का तू म्हणू शकते का या शॉर्ट फिल्म मध्ये किती लाईक्स ना किती व्ह्यूज होईल? माझा जो समज मी आज जो विचार केला, म्हणजे आज मी जे स्क्रिप्ट डिझायनिंग केली, एकदम बेसिक लेवलची डिझायनिंग होती, काही डिटेलिंग नव्हतं, काहीच नाही. इव्हन सांगता पण नाही येऊन राहिलं की कशाप्रमाणे आहे काय. बट ज्याप्रमाणे मी डिझायनिंग केली इट वॉज गुड. स्टोरी वॉज रिअली अमेझिंग. येस, समज जर मी या उद्देशाने शूट करतो म्हणलं ना तर बहुत जबरदस्त बनेल. या म्हणजे चांगले लाईक्स येईल. येस, बट मी म्हणतो आणि याला ऍक्च्युअल मध्ये करणं इट वॉज खूप कठीण आहे. या कारण याच्यामध्ये आहे डुप्लिकेट सीन. या आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याला इथे एखाद्या व्यक्तीची गरज लागेलच लागेल. या कारण इथे डुप्लिकेट सीन साठी नाही का बहुत क्रुशल आणि बहुत इम्पॉर्टंट सीन आहे. आणि युजली कसं आहे की या शॉर्ट फिल्म मध्ये माझे डायलॉग सिंक्रोनाइज नाही होऊन राहिले. विचार कर बरं की मी कशाप्रमाणे हे क्रुशल सीन कशाप्रमाणे करेल. तर हे डिपेंड करते का आता माझं काम कशा राहील असं. बट कसं आहे की मी एव्हरी टाइम जे काही काम करतो, हे नवीन काम मला एक नवीन एक्सपिरियन्स देत आहे, आणि दॅट इज रिअली गुड थिंग. या म्हणजे कसं आहे की एक फिल्म मेकिंग बद्दल जाणून घेणं आणि एक फिल्म ऍक्च्युअल मध्ये मेक करणं, ऍक्च्युअल मध्ये बनवणं, इट इज 2 डिफरंट थिंग. या अगोदर मला माहित होतं की हा शॉट घ्यायचा, असा अँगल घ्यायचा, अशी लाइटिंग असायची, अशा प्रमाणे एडिट करायचं. या आय न्यू दॅट. या बट जेव्हा मी ऍक्च्युअल मध्ये जेव्हा मी बनवत होतो तेव्हा मला असं रिअलाइज झालं की एखाद्या गोष्टीला माहित असणं
आणि एखाद्या गोष्टीला बनवणं दॅट इज टू डिफरंट थिंग आणि कम्प्लिटली इंडिपेंडंट थिंग. येस, कारण नाही का ऑन शूट असताना आपल्याला जे डिसिजन घ्यावे लागतात ते पोस्ट मध्ये जाऊन चेंज होत नाही. या तर त्यामुळे तुमचे जे डिसिजन आहे ते बहुत क्विकली घ्यावे लागतात आणि बहुत क्रुशियल डिसिजन असतात ते. जस्ट लाईक मी नाही का तो चर्चवर गेलो ना, त्या चर्चमध्ये नाही का एक शॉट आहे ज्याच्यामध्ये नाही का स्ट्रेट इन शॉट होता. या बट कसं की अर्ध्या शॉट घेतल्यानंतर मला रिअलाइज झालं की याच्यामध्ये जे चर्च जे हे आहे ना, जो ग्रेटनेस आहे तो कमी होऊन राहिला बा. समजा जर आपण याला पॅरलॅक्स मध्ये घेतला तर मी हलकासा पॅरलॅक्स पण केला आणि हलकासा पाथ पण चेंज केला. या तर ते बहुत जबरदस्त वाटलं. या कारण त्या मोमेंट मध्ये मी जे काही डिसिजन घेतलं इट वॉज टू गुड. या इट वॉज रिअली अमेझिंग. या इट वॉज मच बेटर. माझी शॉर्ट फिल्म मध्ये थोडस काम आहे ते कॉम्प्लिकेटेड आहे. या तर त्यामुळे नाही का इथे आपल्याला शिकावं लागेल. या कारण कसं आहे की इथे डुप्लिकेट सीन आहे ना, तिथे करावं लागत आहे आपल्याला मास्किंग. या आणि मास्किंग इज बिट टू डिफिकल्ट. या कारण इथे मास्किंग कठीण नाही आहे, बिलकुल इझी आहे. पण मास्किंग मध्ये नाही का जे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे जो सिंक्रोनायझेशन आहे ना ते बहुत क्लिअर असणं गरजेचं आहे. कारण तेव्हाच नाही का तो डायलॉगचा जो डिलिव्हरी आहे ना तो इम्पॅक्टफुल राहील. समजा जर आपण सिंक्रोनायझेशन प्रॉपरली नाही केलं ना तर तो बहुत ही बेकार दिसेल, बहुतच बेकार. या म्हणजे तो रिस्पॉन्स इतका थंड दिसेल का बहुतच जास्त. त्यामुळे नाही का या शॉर्ट फिल्म मध्ये सिंक्रोनायझेशन असणं बहुतच गरजेचं आहे. या सो जर आपण याच्यामध्ये सिंक्रोनाइज मध्ये हलकासा जरी लॅग आला ना तर ऑब्विसली जेवढी इंटेन्सिटी आपण या शॉर्ट फिल्म मध्ये दिली आहे ना पूर्ण गायब होऊन जाईल आणि लक्षात येऊन जाईल लोकांना की हा इथे मास्किंग केली आहे. म्हणजे इट वॉज लाईक दॅट की तो इमोशन्स नाही गेला पाहिजे. यस, दॅट इज ऑम से. या तर त्यामुळे नाही का मला असं वाटतंय की या व्हिडिओमध्ये आपल्याला बहुत ट्रायल अँड एरर करायचे आहे, बहुत जास्त. येस, मी असं नाही म्हणत की खूप कठीण आहे आणि इम्पॉसिबल आहे. पॉसिबल आहे ऑफकोर्स. येस, इट इज गुड. बट यासाठी आपल्याला बहुत जास्त स्टडी आणि बहुत जास्त ट्रायल अँड एरर. यस, कारण एरर पण करायचे आहे, कारण गलती होईल याच्यामध्ये. आय एम टेलिंग यू. यस, कारण मला माहित आहे की या हायपरलॅप्स मध्ये मी किती गलत्या केल्या. इव्हन याच्यामध्ये जस्ट ओनली व्हिज्युअल्स आहे, ऑडिओ तर आहेच नाही. बट याच्यामध्ये या शॉर्ट फिल्म मध्ये ऑडिओ व्हिडिओ दोन्ही आहे. ओके, तर त्यामुळे याच्यामध्ये डायलॉग्स पण प्रॉपरली असणं गरजेचं आहे आणि कंपोजिशन म्हणजे व्हिडिओमध्ये जो व्हिज्युअल कंपोजिशन आहे ते पण बघायचं आहे. कारण मी एका फ्रेम मध्ये राहीन तर दुसऱ्या फ्रेम मध्ये पण मला राहायचं आहे. तर सेम एकाच फ्रेम मी शेअर करत आहे, सो मधातून मास्किंग पण झाली पाहिजे. मास्किंग साठी बॅकग्राऊंड पण बिलकुल सेम असणं गरजेचं आहे. थोडासा जर हलकासा तरी चेंज झाला, कारण कॅमेराला आपण हलवू शकत नाही जेव्हा आपण मास्किंग करतो तेव्हा. या पाहू यार. या म्हणजे मी आताच नाही म्हणत की कठीण आहे, खूप कठीण आहे. जर आपण असं म्हणत गेलो तर डेफिनेटली कठीण होऊन जाईल. या डोंट डू दॅट. इट जस्ट ड्राईव्ह इन टू द जम्प. दॅट्स द. म्हणजे समजा तुला वाटते बनवायचं, जस्ट बनवून टाक. या गलती झाली आपण पुन्हा सॉल्व्ह करू ना. या बट याच्यापासून आपण काही ना काहीतरी नवीन गोष्ट शिकू सुद्धा आपण. ओके, सो उद्याचं टार्गेट काय? व्हॉट वुड यू डू? उद्या मी जे आज स्क्रिप्ट जे डिझाईन केली होती इट वॉज टू गुड. तर याची मला स्क्रिप्टिंग करायची आहे आणि ऑल्सो रेकॉर्डिंग करायची आहे. ओके, जो मी शूट केला आहे तर याच्यामध्ये जो डे 4चा जो शूट आहे तो डे 4चा शूट आहे तो आहे कॉलवर आहे, ज्याच्यामध्ये माझा जो सोल आहे तो झोपेतून उठतो आणि त्याला एक कॉल येतो. तो कॉलवर पिकअप करतो आणि तो सांगतो जो अनादर पर्सन आहे, जो बिहाइंड द फोन आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कारण सिंगल पर्सन व्ह्यू आहे तर आपल्याला जस्ट स्वतःला दाखवायचं आहे. जो दुसऱ्याचा आवाज आहे त्या आवाजाची रेकॉर्डिंग करायची आहे. तर त्यासाठी जो आवाज पाहिजे तो एक प्रकारे 45 किंवा 50 एजचा व्यक्ती आहे जो
ऑफिसमध्ये काम करताय आणि तो सांगून राहिला या. तर यासाठी मला जो व्हॉइस आहे तो थोडासा बघावा लागेल. बट त्या व्हॉइस साठी रेकॉर्डिंग साठी आपल्याला स्क्रिप्टिंग असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे या. सो येस. आणि त्यानंतर मग आपण तसं केलं, स्क्रिप्टिंग केली का आपण जस्ट शूट करून टाकू रात्री. ओके, इट वॉज वे बेटर. त्याच्यानंतर मग हळूहळू आपण वाढवू अगोदर. उद्याचं टार्गेट हेच आहे की अगोदर उद्या स्क्रिप्ट डिझायनिंग करायची आहे आणि स्क्रिप्ट डिझायनिंग स्क्रिप्टिंग पण करायची आहे. आणि स्क्रिप्टिंग म्हणजे डे 4 ची स्क्रिप्टिंग. ओके, आणि डे 4 ची स्क्रिप्टिंग केल्यानंतर आपल्याला रेकॉर्डिंग करायची आहे. ओके, रेकॉर्डिंग प्रयत्न कर आपल्या वडिलांच्या, म्हणजे आपल्या वडिलांचा जो आवाज आहे ना बिलकुल सेम मॅच करतो आपल्याला जो पाहिजे तो आवाज. यस. बट वडिलांकडून त्या साऱ्या गोष्टी होईल का नाही आय डोंट नो. येस, ट्राय करू आपण. समजा जर नाही जमत असेल तर मित्रांकडून करू. ओके, बादल किंवा वैभव कडून करू. वैभव वॉज रिअली गुड गाय फॉर रेकॉर्डिंग. सो या, सो उद्याचा टार्गेट हाच आहे. ओके, आज तर एवढंच, फारसं काय आहे नाही. ओके, इट वॉज टू नाईस टू बी फील दॅट वे की असं एक प्रकारे लाईक वाला फिलिंग. येस, इवन मी एक स्क्रीनशॉट काढून ठेवला आहे या इंस्टाग्रामवर आणि तो स्क्रीनशॉट इतका लंबा आहे की बहुतच जास्त. येस, सो पाहू आपण आता कुठपर्यंत जातील काय आहे. येस, या व्हिडिओला 10 चेक करण्यापेक्षा बेटर आहे आपण थांबून देऊ. येस, आपण जेवढे एक्सपेक्ट केलं आहे तेवढे व्ह्यूज आणि तेवढे लाईक्स भेटले. सो इट वॉज गुड. येस, मी फेसबुकवर जिथे सांगितलं नाही, फेसबुकवर करीब 800 लोकांनी व्ह्यूज केले आहे, म्हणजे बघितले आहे. 800-800 पीपल्स वॉच दोज व्हिडिओ. ओके, आणि त्याच्यामध्ये लाईक्स जास्त काही नाही, 40 ते 50 जणांनी लाईक भेटला आहे. आणि इंस्टाग्रामवर जास्त आहे. ओके, इंस्टाग्रामवर ऑलमोस्ट 2000 क्रॉस केले आहे आणि अबाव 100 लाईक्स भेटले आहे. सो या, सो इट वॉज गुड. सो आता तर फारसं काही नाही. सो दिस इज द एंड. This is the my Artifact episode number 2026. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.